कल्याणमधल्या देसाई खाडीमध्ये 2 दिवसांपूर्वी एका सुटकेसमध्ये एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. 28 ते 30 वर्षांच्या या तरुणीची हत्या करून तिला सुटकेसमध्ये भरून फेकून देण्यात आलं होतं. पण पोलिसांच्या सतर्कतेमुळे 24 तासांच्या आत या सुटकेस हत्याकांडाचा उलगडा झाला. कसा पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ. कल्याण श्री रस्त्यालगत असलेल्या देसाई खाडीमध्ये 2 दिवसांपूर्वी एक सुटकेस आढळून आली. जेव्हा ही सुटकेस ओपन केली गेली तेव्हा एका तरुणीचा मृतदेह आढळला. हा मृतदेह 28 ते 30 वर्षांच्या तरुणीचा होता. या तरुणीची हत्या करण्यात आली होती आणि त्यानंतर तो मृतदेह सुटकेसमध्ये भरला गेला होता. पोलिसांनी तातडीनं मृतदेह ताब्यात घेत तो पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. तेव्हा पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हत्या झालेली तरुणी ही 4 महिन्यांची गर्भवती असल्याचा धक्कादायक खुलासा झाला. यानंतर पोलिसांनी तातडीनं तपासाची सूत्र हलवली आणि आता सीसीटीव्ही फुटेज जेव्हा चेक केलं तेव्हा धक्कादायक गोष्ट समोर आली. एक व्यक्ती तीच सूटकेस घेऊन जाताना पाहायला मिळाली, पण ती व्यक्ती पाठमोरी दिसत होती. त्यामुळे नेमकी ही व्यक्ती कोण याचा तपास घेणं अवघड होतं. पण पोलिसांनी जेव्हा अधिकचा तपास केला तेव्हा 24 तासांच्या आत आरोपीची ओळख पटली. पण तो आरोपी उत्तर प्रदेशातील गोरखपूरकडे पळून गेल्याची माहिती समोर आली. त्यानंतर पोलिसांनी तातडीनं सूत्र हलवली आणि आरोपी श्रीनिवास विश्वकर्माला गोरखपूर येथून अटक केली. पोलीस चौकशीमध्ये श्रीनिवास विश्वकर्माचं घाणेरडं सत्य समोर आलं. माहितीनुसार मृत तरुणी 5 वर्षांपूर्वी रेल्वे प्लॅटफॉर्मवरती भीक मागून उदरनिर्वाह करत होती. यातच मदतीचं आश्वासन देऊन आरोपी श्रीनिवास विश्वकर्मानं तिला आपल्या घरी घेऊन आला. पण मदतीच्या नावाखाली गेले 5 वर्ष तो तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. तिच्यावरती वारंवार लैंगिक अत्याचार करत होता. आसपासचे लोक जेव्हा त्याला तिच्याबद्दल विचारायचे तेव्हा तो लोकांमध्ये आपली इमेज चांगली ठेवण्यासाठी सांगायचा की ती कधी आपली बहीण आहे, कधी कोणाला सांगायचा की माझी मुलगी आहे, तर कधी बायको म्हणून तिची ओळख करून द्यायचा. पण श्रीनिवास या तरुणीवरती वारंवार लैंगिक अत्याचार करत होता, तिचा वापर करत होता. पण गर्भवती असतानाही तो जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवत होता. यातच 21 तारखेला तो पुन्हा संबंध ठेवण्यासाठी तिच्या जवळ गेला, पण तरुणीनं शरीर संबंधांसाठी नकार दिला. त्यामुळे श्रीनिवास भडकला आणि त्यानं तिचा गळा आवळून हत्या केली. हत्या केल्यानंतर श्रीनिवास विश्वकर्मानं पुरावा लपवण्यासाठी मृतदेहाची विल्हेवाट लावायचा कट रचला. त्याने त्या तरुणीचा मृतदेह घरातील एका सुटकेसमध्ये भरला, पण तो मृतदेह फेकून देण्यासाठी त्यानं 2 दिवस वाट पाहिली. तोपर्यंत ती बॅग घरातच त्यानं 2 दिवस लपून ठेवली होती. त्यानंतर रविवारी रात्रीच्या सुमारास तो सुटकेस घेऊन बाहेर पडला आणि कल्याण रस्त्यावरील देसाई खाडी परिसरात गेला. तिथे त्याने ती सुटकेस खाडीच्या पाण्यामध्ये फेकून दिली. पण शेवटी या हत्येचा उलगडा हा झालाच. या आरोपीवरती आता खुनासह लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे. आता या प्रकरणामध्ये आणखीन काय समोर येतंय हे पाहावं लागेल.